विदर्भात आज पावसानं धुमाकूळ घातला। रात्रभर झालेल्या पावसामुळे नागपुरात अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे गोंदियात पूरस्थिती निर्माण झाली। भंडाऱ्यात वैनगंगा नदी तर वर्ध्यात यशोदा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला। वैनगंगा नदीच्या पुराचा फटका ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावांना बसला। नागपूर, गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर या सगळ्याच भागामध्ये अनेक रस्ते जलमय झालेले होते। काही गावांचा संपर्क तुटलेला होता। अनेकांच्या घरात देखील पाणी शिरलेलं होतं। त्यामुळे विदर्भातल्या या पावसानं अनेक भागात कहर केला। विदर्भाच्या कोणत्या जिल्ह्यात कुठे कुठे नुकसान झाले जाणून घेऊया। गडचिरोलीमध्ये उत्तर गडचिरोलीतील देसाईगंज, आरमोरी, चामोर्शीतील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, तर अहेरी, सिरोंचा या भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। तर भंडाऱ्यात मोहगाव देवीमध्ये विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला। यवतमाळमध्ये वर्धा नदीला पूर आल्यानं वरोरा मार्ग बंद झाला। तर यवतमाळच्याच नदीकाठावरील शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, ज्यामुळे पिकांना याचा मोठा फटका बसला। तर वर्ध्यात देवळी तालुक्यात 5 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले। अंजी ते अंदोरी रस्ता गंगापूर नाल्याला आलेल्या पुरामुळे बंद झाला। तर तात्पुरता पूल खचल्यानं देवळी ते डिगडोह रस्ता हा बंद करण्यात आला। तर वर्ध्यात रायपूर खुर्द येथील नाल्याला पूर आला। रायपूर खुर्द ते कोल्हापूर सिंगरवाडी रस्ता बंद झाला आणि रायपूरमधल्या नालाच्या पुरामुळे रायपूर ते खुर्द ते अंदोरी हा रस्ता बंद करण्यात आला। तर चंद्रपुरात वैनगंगा नदीला पूर आल्याचा फटका लाडज, पिंपळगाव, भोसले, भालेश्वर, चिखलगाव, आहेर, नवरगाव आणि वेलगाव या गावांमधील जनजीवन यामुळे विस्कळीत झालं। तर मुळझा आणि गांगलवाडी ते आरमोरी मार्गही ठप्प झाला। तर गोंदियात ककोडी चिचगड मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला। तर देवरी ते डवकी मार्ग बंद झाला आणि 7 ते 8 गावांचा संपर्क तुटला। गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली। तिरोडा तालुक्यातील लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन ही पाण्याखाली गेली। अनेक गावांमधील घरांचंही नुकसान झालं। तिरोडा तालुक्यात सर्वाधिक घरांची पडझड झाली। 2 घरं पूर्णतः 10 ते 15 घरांचं अंशतः नुकसान झालं। तर पांजरा गावामध्ये कुक्कुट पालनाचं शेड कोसळल्यानं आर्थिक नुकसान झालं।